तुमचं मातोश्रीत मी सगळ्यांचं स्वागत करत आहे। आपल्याला माहिती आहे की आपल्याच माध्यमातून आम्ही अनेक विषय हे जनतेपर्यंत नेलेले आहेत। गेल्या 1-1.5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये एक घटनाबाह्य सरकार बसलेलं आहे जे संविधानाच्या विरोधात आहे। हुकुमशाहीचं सरकार बसलेलं आहे। अनेक भ्रष्टाचाराचे विषय आपल्या समोर आणलेले आहेत। आपल्याच माध्यमातून ते मार्गी लावलेले आहेत। आपल्याला आठवत असेल 6,000 कोटीचा रस्त्याचा घोटाळा, तो देखील आम्ही आता लोकायुक्त महोदयांकडे नेणार आहोत। कायद्याची गोष्ट केली आणि अनिल परब साहेब आलेले आहेत, तर लोकायुक्त महोदयांकडे नेणार आहोत। तसंच 263 कोटीचा स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा, तो देखील आम्ही उचलून धरलं। ते आता टेंडर थांबलेलं आहे, पण अनेक ठिकाणी टेंडर 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 म्हणजे मुख्यमंत्री आईस्क्रीम पण खातात तर ते टेंडर कोकोनटचंच खातात असं वाटायला लागलेलं आहे। प्रत्येक ठिकाणी टेंडर शोधत असतात। पण एक गोष्ट महत्त्वाची आहे जी आपल्या पण लक्षात आली असेल, आमच्या पण लक्षात आलेली आहे, आणि तो विषय आम्ही गेल्या एका आठवड्यात धरलेला आहे। तो म्हणजे ह्या सरकारमध्ये अनेक मंत्री असे आहेत, अनेक लोक असे आहेत ज्या घटनाबाह्य सरकारमध्ये। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? ओएसिस फर्टिलिटीने आता 90,000 जोडप्यांचं आयुष्य आनंदाने भरलं आहे। आजच कॉल करा 78 25 89 36 02 वर आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। ज्यांना फॉरेन ट्रिप करायला आवडतात, फॉरेन ट्रिप करणं हे चुकीचं नाही आहे, पण हे जनतेच्या पैशावर फॉरेन ट्रिप करायला लागलेले आहेत। ह्या ट्रिपमधून, ह्या दौऱ्यांमधून, आणि ट्रिप मी मुद्दामून बोलतोय कारण ही सुट्टी समजायला लागलेले आहेत, कुठेही काम होत नाही आहे। ह्या दौऱ्यांमधून नक्की निघते तरी काय, हा प्रश्न आपण आता विचारणं गरजेचं आहे। आपल्याला माहिती असेल 5-6 दिवसापूर्वी मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचा एक विषय घेतला होता। त्यांचा दौरा निघाला होता जर्मनी आणि लंडन। जर्मनीला काय कारण दिलं होतं बघायचं की हायवे आम्हाला जाऊन बघायचे आहेत। कुठचे हायवे बघायचे आहेत? तुमच्याकडे 7 की 8 वर्ष आता MSRTCचं खातं आहे, ते सगळे हायवे चुकीचे बनवलेले आहेत का? त्याच सोबत लंडनला काय करणार होते, कुठेही काही आयटनरी आली नव्हती। आता मुद्दा हा आहे की जेव्हा मी प्रश्न विचारला की नक्की तुम्ही जर्मनीला जाऊन करणार तरी काय, लंडनला जाऊन करणार तरी काय, आपल्याला आठवत असेल जेव्हा मी COP26ला गेलो नोव्हेंबरमध्ये 2020 की 21च्या, त्यावेळी आम्ही पूर्ण ती जी काही आयटनरी होती ती जनतेसमोर आणली होती। प्रत्येक दिवशी जे काही ज्या मीटिंग्स होत होत्या, ज्या काही बैठका होत होत्या, त्या आम्ही जनतेसमोर आणत होतो, आपल्याच माध्यमातून, ट्विटरच्या माध्यमातून। डॅव्हॉसमध्ये देखील गेलो, त्याचे आउटकम्स लोकांसमोर आहेत, पण आमची दिवसाची पूर्ण आयटनरी, कोणाकोणाला भेटलो, किती वाजता भेटलो, काय कसं चर्चा झाली, हे सगळं देखील आपल्यासमोर आहे। मी सोशल मीडियावर टाकलेलं आहे। आता मुद्दा असा येतो की जेव्हा घटनाबाह्य मुख्यमंत्री ठरवतात की लंडनचा दौरा करायचा आहे, जर्मनीचा दौरा करायचा आहे, नक्की दौऱ्यावर जाऊन करणार तरी काय की जनतेचे पैसे उडवणार, हा जेव्हा आम्ही सवाल केला 30 मिनिटात मुख्यमंत्री कार्यालयातून आपल्या सर्वांना मेसेज आला की हा दौरा पोस्टपोन केलेला आहे। आता पोस्टपोन केलं म्हणजे काय, त्या मीटिंग्स काय आता ठरवल्या नाही, आज नाही उद्या भेटायचं असं नाही, तो दौरा रद्द झालेला आहे। हे मान्य जरी करत नसतील तरी आम्ही जनतेचे पैसे वाचवलेले आहेत आणि दौरा हा रद्द केलेला आहे। माझ्या ट्विटनी असेल किंवा जनतेच्या प्रेशरनी असेल, आपल्या माध्यमातून असेल, पण ही डर अच्छा आहे। थोडं मागे जरा थोडं शांत राहिलं तर बरं होईल। तसंच ह्याच पर्वाकडे आपण पाहिलं असेल, अध्यक्ष महोदय जे आता ट्रायब्युनलच्या भूमिकेत आहेत, त्यांचा एक दौरा निघत होता। त्यांचा दौरा देखील घानाला कॉमनवेल्थ पार्लमेंटरी कॉन्फरन्स ह्या ठिकाणी जाणार होते ते, आणि नक्की प्रश्न हाच आम्ही सर्वांनी विचारला। मग मी असेल, संजय राऊत साहेब असतील, अनिल परब साहेब असतील, सुभाष देसाई साहेब असतील, आम्ही सगळ्यांनीच विचारलं की हा जोक नाही आहे का, हा विनोद नाही आहे का की तुम्ही सांगते की आम्ही पार्लमेंटरी कॉन्फरन्सला जाऊन बोलणार आहोत आणि इथे जी पार्लमेंटरी डेमोक्रेसी आहे त्याची हत्या तुम्ही करत आहात। म्हणजे पेशंट टेबलवर आहे आणि तुम्ही चाललात तिथे कॉन्फरन्स करायला। मूळ मुद्दा हाच येतो की स्वतःच्या राज्यात तुम्ही लोकशाही मारत आहात, तुम्ही डिले करत आहात। जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड जे आपण बोलत असतो। आत्ता अध्यक्ष नुसते अध्यक्ष नाही, ट्रायब्युनलची भूमिकेत आहेत, आणि तुम्ही अशा महत्त्वाच्या भूमिकेत असताना सुप्रीम कोर्टाने, सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल मेमध्ये दिल्यानंतर 1 महिना, 2 महिने, 3 महिने, 4 महिने तुम्ही लांबणीवर ठेवता आणि अजूनही सांगता की अजून विषय पुढे जाईल। नक्की न्याय मिळणार आहे की नाही आपल्या देशात, आणि आपल्या देशात लोकशाही आहे की नाही, ह्याचं उत्तर जगाला मिळायला लागलेलं आहे। पण देशाची बदनामी घानाला होऊ नये की एका राज्यातून असे येतात, एका देशातून असे येतात की जिथे महाराष्ट्रात त्यांनी लोकशाही मारली आणि इथे येऊन हे पार्लमेंटरी डेमोक्रेसीवर बोलत आहेत। ह्याच्यासाठी मी त्यांना काल पण विनंती केली होती की तुम्ही जाऊ नका, देशाची बदनामी करू नका। ह्याचा परिणाम हा झालेला आहे की बरोबर 2 दौरे ज्याला काही अजेंडा नव्हता, असे हे 2 दौरे हे रद्द करण्यात आलेले आहेत। आता माझा इम्पॅक्ट बोला किंवा तुमचा इम्पॅक्ट असेल, काही असेल,
पण जनतेचा दबाव ह्या घटना बाहेर सरकारवर बसला आणि त्यांना हे 2 दौरे रद्द करायला लागले. आता तिसरा दौरा हा खूप हास्यास्पद आहे. 3 तारखेपासून हा सुरू होत आहे. उद्योग मंत्री, सन्माननीय उद्योग मंत्री यांचा दौरा आहे. मला त्या दौऱ्याचा थोडा ब्युरो मिळाला आहे, त्याचा मी तुम्हाला वाचून दाखवतो. मग तुम्ही ठरवा काय हा दौरा आणि कसा असेल. 3 तारखेला नाईट फ्लाईटनी जाणार आहेत UK ला. सकाळी तिथे आगमन होणार आणि राऊंड टेबल कॉन्फरन्स आहे ताजमहाल हॉटेलमध्ये तिकडच्या. ते राऊंड टेबल कॉन्फरन्सची काही माहिती दिलेली नाही आहे. कोण भेटणार आहे, कुठच्या कंपनी भेटणार आहेत, काय भेटणार आहेत, कुठेही काही माहिती नाही आहे. आता मूळ मुद्दा येतो की तुम्ही राऊंड टेबल कॉन्फरन्सला जर चाललं असाल तर कुठच्या कंपन्या येणार आहेत, ह्याच्यातून काय नक्की तुम्हाला अपेक्षित आहे हे जनतेसमोर येणं गरजेचं आहे. 2 की 3 दिवसांना हा दौरा आलेला आहे. मग कोणाला भेटणार हे माहिती नसेल तर परत ही सुट्टीच समजायची का आम्ही. बरं, पुढचं ह्याच्यात ठीक आहे, दुपारी सामंजस्य करार आहे ते व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये, ते देखील महत्त्वाचा विषय आहे. कारण वाघनखं ही परत येणार असं आम्हाला सांगितलं गेलं होतं. ह्याच्यावर मला थोडं स्पष्टीकरण पाहिजे ह्या राज्य सरकारकडून. कारण छत्रपती म्हणजे आमचे दैवत आहेत. भावनांची खेळ कुठेही नको. आणि म्हणून मी 2-3 स्पष्ट प्रश्न विचारत आहे ह्याच्यात. पहिली गोष्ट म्हणजे जी वाघनखं येणार आहेत, कारण व्हिक्टोरिया अल्बर्ट वेबसाईटवर जर तुम्ही पाहाल तर असं सांगितलं गेलं की जेम्स ग्रँड डफ हे जे हिस्टोरियन होते त्यांच्या कलेक्शनमधलं आहे. त्यांचा दावा असा आहे की महाराजांचीच ही वाघनखं आहेत. पण व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमच्या वेबसाईटवर लिहिलं आहे की कुठेही असं व्हेरीफाय करू शकत नाही की महाराजांनी ही वाघनखं वापरलेली होती. तर ह्याच्यावर थोडं स्पष्टीकरण पाहिजे. कारण ह्याच्यात भावनेचा खेळ नको. खरोखरही असतील तर आमची तर मागणी आहे की जे काही करायला लागेल ते करा, पण इथे ती वाघनखं आली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे ही वाघनखं परतावा आहेत की लोनवर येणार आहेत. कारण जो GR निघालेला आहे, हा GR माझ्याकडे आहे, हा जो GR आहे ह्या GR मध्ये लिहिलेलं आहे. एक मिनिट, खूप बोलण्यासारखे आज खूप दौऱ्यांचा ब्युरो घेऊन आलेलो आहे. ह्या GR मध्ये लिहिलेलं आहे, सादर वाघनखं जनमानसाच्या दर्शनाकरिता राज्यास 3 वर्षाकरिता उसन तत्वावर देण्यास व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियमनी मान्य केलेलं आहे. म्हणजे हे लोनवर आहे की परतावा आहे. जर परतावा असेल तर महाराजांचं मंदिर व्हावं आणि त्याच्यात ही वाघनखं ठेवली जावी. पण पहिली गोष्ट म्हणजे ही वाघनखं शिवकालीन आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली आहेत ह्याचं स्पष्टीकरण यावं. आणि दुसरं म्हणजे हे लोन आहे की परतावा आहे. कारण जर परतावा असेल तर चांगला आनंद आहे. सगळ्या मंत्रिमंडळाने जाऊन त्यांचं स्वागत केलं पाहिजे. आम्ही पण सगळे वाजत गाजत स्वागत करू. पण हे सरकार जनतेशी खोटं बोलणं हे योग्य नाही आणि म्हणून ह्याच्यावर स्पष्टीकरण मंत्री महोदयांनी दिलं पाहिजे. बरं, तिसरी गोष्ट मग ह्या दौऱ्यातच दुसऱ्या दिवशी 4 तारखेला उद्योग मंत्री महोदय आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या कॉन्फरन्समध्ये जाणार आहेत. आता काय नक्की ह्याच्यात भूमिका असणार आहे, काय नक्की चर्चा होणार आहे हे आम्हाला माहिती नाही. खूप उच्च कॉन्फरन्स आहे. त्याच्यानंतर 5 तारखेला देसाई साहेब, आपण पण अनेकदा दौरे केलेले आहेत, डॅव्हॉसला गेलेले आहात. आपण उद्योग मंत्री असताना मला सांगा, एकदा तरी आपण झ्युरिकपासून डॅव्हॉसला 6 महिने आधी, ती कॉन्फरन्स व्हायच्या आधी पाहणी दौऱ्यावर गेलात का? कारण इथे जागतिक आर्थिक परिषद 2024ची तयारी आणि पाहणीसाठी. आता पाहणी म्हणजे नक्की काय करणार होतं हे उद्योग मंत्री तिथे जाऊन? स्वतः वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम साधारणपणे जानेवारीत ज्यांची कॉन्फरन्स असते डिसेंबरपर्यंत जिनिवामध्ये बसतात. तर नक्की जाऊन भेटणार आहेत कोणाला डॅव्हॉसमध्ये? आणि काय हे तिकडचे पण पालकमंत्री आहेत का की ट्रॅफिकचे कोण कसे ठेवायला पाहिजे, ट्रॅफिकची वाहतूकची सोयीव्यवस्था कशी करायला पाहिजे? पाहणी म्हणजे नक्की डॅव्हॉसला जाऊन करणार तरी काय आहेत हे सांगावं आम्हाला. कधी कुठच्या राज्यातून, आपल्या देशातून पाहणीसाठी किंवा देशातून, जगातून कुठच्याही देशातून, कुठच्याही राज्यातून पाहणीसाठी मंत्री महोदय 3 की 4 महिने आधी डॅव्हॉसला गेलेले नाहीत. डॅव्हॉस आमच्या कलानगर एवढी एक गल्ली आहे. त्या डॅव्हॉसमध्ये जे दुकानं असतात ती त्यावेळी पवेलियन होतात आणि आपण पण पाहिलं असेल तिथे ह्या चर्चा सगळ्या होतात. मग नक्की कुठची पाहणी आहे तिथे जाऊन हे मंत्री महोदयांनी स्पष्ट करावं किंवा हा दौरा रद्द करायला पाहिजे. ज्या डॅव्हॉसमध्ये जाऊन काही मंत्री महोदयांचं काम नाही आहे, काही जबाबदारी नाही आहे, तिथे उगीचचा दौरा करायचा, सुट्टी मारायची एक तिथे जाऊन. स्वित्झर्लंडला जायचं म्हणून, बर्फ पाहून यायचं म्हणून आम्ही चाललो, जनतेच्या पैशावर जायचं तर स्वतःच्या पैशाने जा ना. पण उगीच जायचं आणि पाहणी काहीतरी करताना अशी बोटं दाखवून फोटो काढायचे तिथे, हे योग्य नाही. हे जनतेच्या पैशावर होते सगळं, हे तुम्ही पण समजलं पाहिजे आणि आम्ही पण समजलं पाहिजे. आणि हे जर दौरा हा पुढे गेला तर मी स्वतः रत्नागिरीमध्ये जाऊन त्यांच्या मतदारांना पण विचारणार आहे त्याच दौऱ्याच्या वेळी
की हे योग्य आहे की अयोग्य आहे. मग तिथून म्युनिकला जाणार आहेत मंत्री महोदय, तिथे पण एक राऊंड टेबल कॉन्फरन्स आहे, कोणाबरोबर माहीत नाही, आणि मराठी डायस्पोराबरोबर तिथे चर्चा आहे. ठीक आहे, मराठी आपले डायस्पोरात महाराष्ट्रातून तिथे लोक तिथे स्थायिक झाले असतील, चर्चा करा, नक्की करा. पण मूळ मुद्दा हा आहे की हा दौरा निघालाय कशासाठी हे तर कळलं पाहिजे. लंडन 2 दिवसासाठी आम्ही चला बघून येतो, स्वित्झर्लंड बघून येतो, म्युनिक बघून येतो, पण हे जनतेच्या पैशावर कशासाठी होतं. आणि परत एकदा मी सांगतो, हे उद्योग मंत्री महोदयांचं असेल किंवा अध्यक्ष महोदयांचं असेल किंवा अजून एक दौऱ्याचा मी आता उल्लेख करणार आहे, ही भूमिका मी जी घेत आहे ही कुठच्याही वैयक्तिक द्वेषातून किंवा वैयक्तिक रागातून नाही आहे. वैयक्तिक ही भूमिकाच नाही आहे. जर त्यांना जायचं असेल आनंदात जावं, त्यांनी मजा करून यावी, जेवढे दिवस जायचे तुम्ही जा, जबाबदारी कोणाला दुसऱ्यावर टाका. पण एकच सांगतो तुम्हाला मी की हे जनतेचे पैसे उडवू नका. आता तुम्ही पहा ना, हे जे डॅव्होसचा दौरा आता काढलेला त्यांनी, आता महिना कुठचा चाललाय, सप्टेंबर, उजाडणारे ऑक्टोबरमध्ये जाणार, पाहणी करणार आहे. कधी हे कॉन्फरन्स? जानेवारीमध्ये, 18 जानेवारीच्या पुढे. मग नक्की जर पाहणी दौऱ्याचंच काढायचं असेल तर खारघरमध्ये जी घटना घडली त्या पाहणीनंतर 2 की 3 वेळा स्वतः मुख्यमंत्री गेले होते, अनेक मंत्री गेले होते. काय झालं त्या घटनेचं? रिपोर्ट आले, अजून चौकशीचं काही आले पुढे? काही नाही आलं. आणि मग असाच दौरा अजून एक, काल एक महत्त्वाचा GR निघालेला आहे, तो म्हणजे जपानच्या दौऱ्याचा GR निघालेला आहे. आता जपानचा दौरा हा वाकायामाला गेलेला होता. वाकायामाला जिथे आपण बसलेलो आहे, आमचं सरकार जेव्हा महाविकास आघाडीचं बनलं त्यावेळी मला पण ते वाकायामाचे लोक येऊन भेटले होते, याच ठिकाणी येऊन भेटले होते, आणि मला पण इन्व्हिटेशन दिलेलं की तुम्ही पण वाकायामाला. डॉक्टरेट काही सांगितली नव्हती, कदाचित मिळाली असती. मूळ मुद्दा असा आहे की ह्या गव्हर्नमेंटच्या GRमध्ये मी तुम्हाला GR वाचून दाखवतो. प्रिॲम्बल असं आहे, काउन्सिल जनरल काउन्सिलेट ऑफ जपान इन मुंबई हॅज इन्व्हायटेड ऑनरेबल डेप्युटी चीफ मिनिस्टर टू व्हिजिट टोकियो फॉर 5 days ऑन बिहाफ ऑफ गव्हर्नमेंट ऑफ जपान. जेव्हा आपण बोलतो की जपानी सरकारने त्यांना इन्व्हिटेशन दिलेलं आहे आणि ऑन बिहाफ ऑफ गव्हर्नमेंट ऑफ जपान, ह्याचा आपण साधारण काय अर्थ लावतो की ते पूर्ण खर्च उचलणार आहेत, बरोबर आहे. पण पुढे जाऊन हे पोस्ट फॅक्टो आहे, हे जे काही GR निघालेला आहे हा पोस्ट फॅक्टो त्यांना अप्रुव्हल मिळालेला आहे. ह्या GRमध्ये पॉईंट नंबर 6 असा आहे की द एंटायर एक्सपेंडिचर ऑन ट्रॅव्हल अँड अकोमोडेशन एक्सेट्रा फॉर मेंबर्स ऑफ डेलिगेशन टू बी बॉर्न बाय महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. म्हणजे जी डॉक्टरेट मिळाली होती, जो दौरा झाला होता, त्याच्यात दौऱ्यात अजून काय झालं आम्हाला माहिती नाही, कारण अनेक असे दौरे झालेत. अध्यक्ष महोदय रशियाला 5 दिवस जाऊन आलेत, त्याच्या आधी लंडनला 5-6 दिवस जाऊन आलेत. असेच जनतेच्या पैशावर हे उपमुख्यमंत्री जाऊन आलेले आहेत. पण आता हा पोस्ट फॅक्टो जेव्हा सँक्शन मिळतं तेव्हा 6वा मुद्दा त्याच्यात असा आहे की ह्या जपानी दौऱ्याचा सर्व खर्च हा MIDC घेणार आहे. MIDC जर घेणार असेल, उचलणार असेल, तर मग MIDCच्या खात्याचे जे मंत्री आहेत, उद्योग मंत्री, ते ह्या दौऱ्यावर का नव्हते? काय सामंजस्य करार झाले होते या दौऱ्यावर? हा दौरा MIDCचा होता की उपमुख्यमंत्री महोदयांचा होता हे स्पष्ट व्हायला पाहिजे. बरं, त्याच्यात 7वा मुद्दा असा आहे की द डिटेल रिपोर्ट ऑफ द टूर अँड आउटकम ऑफ द सेट टूर विथ सजेशन्स इफ एनी शुड बी सबमिटेड टू द गव्हर्नमेंट विदिन 1 month ऑफ रिटर्निंग. आले कधी हे? 25 ऑगस्टला. आज तारीख काय? 1 महिना होऊन गेला. रिपोर्ट कोणी वाचला इथे? जपानला जाऊन काय झालं? डिटेल्ड रिपोर्ट आले का कोणाकडे? कोणाकडे नाही आले. मग असे पोस्ट फॅक्टो सँक्शन तुम्ही देऊच कसे शकता? आणि मग मुद्दा हा राहतो की असे जे दौरे चाललेले आहेत, आता मध्यंतरीच्या काळात आपण पाहिलं असेल, उपसभापती महोदया गेल्या युरोपच्या टूरवर 49 लोक घेऊन गेलेत सोबत. आमदार होते, आमदारांचे परिवार असतील. बरं, मी पुन्हा एकदा सांगतो, हा वैयक्तिक कोणावर राग नाही, वैयक्तिक विषय नाही आहे. पण जेव्हा तुम्ही 49 लोक घेऊन जाताय सोबत, दौऱ्याचा खर्च काय असेल, खर्च कोणी केला? जर परिवारांचा खर्च स्वतःहून उचलला असेल तर ठीक आहे, आनंद आहे. पण त्या दौऱ्यात नक्की तुम्ही पाहिलं काय? अभ्यास दौरा, मग अभ्यास केला काय? हा ट्रान्सलेट कशात होतो हे जनतेला तुम्ही सांगणं गरजेचं आहे. तसंच तुम्ही पाहिलं असेल मध्यंतरीच्या काळात मी पण वाचलं, ग्राम सडक योजना 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाऊन बघून आलेले आहेत. आता पाहू आपल्या गावातले सगळे रस्ते कसे होतात, फटाफट चांगले होतात की नाही होत. मूळ मुद्दा हाच राहतो. मी परत एकदा सांगेन की ह्या सर्व लोकांना फिरण्याची आवड असेल तर नक्की फिरावं. डॅव्होसला मागच्याच वर्षी आपल्याला माहिती आहे घटनाबाहेर मुख्यमंत्री 28 तास गेले होते. 48 कोटीचा खर्च केला त्यांनी, 40 ते 48 कोटीचा. अजूनही हा खर्च MIDCमध्ये आहे म्हणून लोकांसमोर आला नाही आहे. पण वित्त विभागाने आम्हाला सांगावं, वित्तमंत्री महोदयांनी आम्हाला सांगावं की हे डॅव्होसचा दौरा असेल, हा MIDCने खर्च उचलणं असेल,
हे सगळं योग्य आहे की अयोग्य आहे? कारण एवढं जर पैशाची उधळपट्टी करायला अशा टाइमपासच्या दौऱ्यांवर आपल्याकडे संधी असेल आणि पैसा उपलब्ध असेल आपल्या राज्याकडे, तर शेतकऱ्यांना मागच्या वर्षी जी अतिवृष्टी झाली आणि ह्या वर्षी जो दुष्काळ झाला, मदतीचा हात मिळाला? कुठे नाही मिळाला. ओल्ड पेन्शन स्कीम, त्याच्यावर मग बोला, तिथे पैसे द्या. हे विषय महत्त्वाचे आहेत. आणि म्हणून आज आपण पाहत असाल BMC मध्ये जे भ्रष्टाचार चालू आहेत, एस्केलेशन प्रत्येक गोष्टीत होत चाललं, त्याच्यावर आम्ही वेगळी भूमिका घेणार आहोतच. पण आज मुद्दा एवढाच आहे की एका बाजूला आपण बघतोय की GSTचा परतावा अजून केंद्र सरकारकडून यायचा आहे. तुम्ही कुठेही सामान्य नागरिक म्हणून गेलात तर तुमच्या ह्या परदेशी दौऱ्यावर तिकीटवर GST लागतो, बाहेर जाण्यावर GST लागतो, जास्ती दिवस फिरला तर चौकशी देखील लागेल. आणि हे सगळं होत असताना जेव्हा ह्या घटना बाहेर सरकारमधले मंत्री महोदय असतील, मुख्यमंत्री महोदय असतील, सुट्टीसाठी बाहेर जातात, तेव्हा खर्च होतो. तो खर्च MIDC उचलतंय, पण कुठेही राज्यासाठी काही होताना दिसत नाही. आदित्य जी, दौरे पर आपने सवाल खड़े किए हैं, उप मुख्यमंत्री से लेकर के विधानसभा अध्यक्ष तक के दौरों पर क्या आपने मांग की है और किस तरीके के दौरे पर? आपने देखा होगा कि पिछले हफ्ते में 2 दौरे महत्वपूर्ण जो थे, एक्चुअली महत्वपूर्ण थे ही नहीं क्योंकि महत्वपूर्ण व्यक्ति जाने वाले थे, लेकिन टाइम पास के जो दौरे थे, पहला था हमारे जो इलीगल CM है वो जाने वाले थे जर्मनी और लंदन. जैसे ही मैंने ट्वीट करके पूछा कि आप वहाँ जाके क्या करने वाले हो, शेड्यूल तो बताइए, 30 मिनटों में ये टूर कैंसिल हो गई क्योंकि शेड्यूल ही नहीं था, कुछ एजेंडा ही नहीं था, छुट्टी करने जाने वाले थे, लोगों के पैसे उड़ा के जाने वाले थे, इस्तेमाल करके जाने वाले थे, तो ये दौरा रद्द हुआ. कल जैसे मैंने देखा, आपने भी देखा होगा कि अध्यक्ष महोदय जो हमारे हैं, जो अभी ट्राइब्यूनल के रोल में हैं, वो भी जाने वाले थे घाना कॉमनवेल्थ पार्लियामेंट्री कॉन्फ्रेंस के अवसर पर. और अगर आपने देखा होगा, यही मैंने सवाल पूछा कि वहाँ जाके आप क्या बात करोगे. हमारे राज्य में, महाराष्ट्र में आप पे जिम्मेदारी है कि जो डिस्क्वालिफिकेशन की केस है उसको न्याय दिया जाए, उसको सुनानी हो, लेकिन वो सब छोड़ के जाने वाले थे घाना कॉमनवेल्थ पार्लियामेंट्री कॉन्फ्रेंस को. तो ये तो एक विनोद बन जाता, एक जोक बन जाता कि वहाँ जाके पार्लियामेंट्री डेमोक्रेसी के बारे में बात करते और यहाँ अपने ही डेमोक्रेसी को मार रहे हैं. यही बात मैंने जब यही सवाल से पूछे तो ये भी टूर कल रात को कैंसिल कर दी है. और तीसरा सवाल मेरे अभी जो उद्योग मंत्री महोदय वो जाने वाले हैं डावोस और लंदन और म्यूनिक. डावोस में जाके कौन सा दौरा करने वाला है? डावोस की परिषद जो होती है वर्ल्ड इकोनॉमिक फोरम की, वो तो होती है जनवरी में. तो अभी जाके किससे मिलने वाले हो भाई, क्या करने वाले हो? वहाँ कोई भी नहीं. डावोस तो एक साधारण गांव बनता है जब कुछ वर्ल्ड इकोनॉमिक फोरम की चीज़ें नहीं होती. तो जाके क्या देखने वाले हो? अगर आपको छुट्टी पे जाना है, छुट्टी मनानी है, तो खुद के पैसों से जाओ. वैसे ही DCM साहब का जो दौरा था, वो पूरा दौरा जो है, अगर आपने देखा, पूरी टूर जो है जापान की, वो अभी स्पॉन्सर कर रही है MIDC पोस्ट फैक्टो अप्रूवल के साथ. हमें तो लगा था कि वो जो डॉक्टरेट मिली और जो पूरा टूर था, वो पूरी की पूरी टूर जापान की सरकार खर्च उठा रही है, लेकिन अभी आप देखें तो महाराष्ट्र की सरकार कर रही है. ये क्यों? ऐसे अगर छुट्टी मनानी है तो जाओ छुट्टियों पे, कोई आपको रोक रहा नहीं है, और ये कोई पर्सनल बात नहीं है, लेकिन जनता के पैसे का इस्तेमाल मत करो अपनी छुट्टियों के लिए. लेकिन जब आप लोग भी दौरे पर गए तो उसको अब ये कंपैरिजन नहीं करेगी सरकार? बिल्कुल करना भी चाहिए. मैं तो कहता हूँ प्लीज करिए, क्योंकि हमारा COP26 का जो दौरा था या फिर हमारा जो डावोस का दौरा था, देसाई साहब, मैं और नितिन राउत साहब खुद स्वयं उस पे थे. अगर आपने देखा होगा कि हमारी पूरी दिन में जो भी मीटिंग्स होती थी वो सारे ट्विटर पे थे. हमारी टूर थी डावोस की, कंपेयर कीजिए ये इलीगल CM के दौरे के साथ. एक भी मीटिंग बता नहीं पाया, लेकिन 40 करोड़ का खर्चा किया है 28 घंटों में. हमने जो 3-4 दिन वहाँ बैठाए, सारे के सारे जो खर्चे हैं, सारे के सारे जो मीटिंग्स हैं, वो जनता के सामने है, और उसका आउटकम भी सामने जनता के. जो उन्होंने आउटकम्स दिखाए लास्ट डावोस के दौरे से, चलो जाइए उन कंपनियों से मिलिए और देखिए वो कंपनियां है भी या ना. सीएम सर का ये कहना है कि जिस तरह से FDI का जो इन्वेस्टमेंट आ रहा है वो आपकी सरकार में नंबर 2 पे था महाराष्ट्र, और नंबर 1 पे आया है उनके द्वारा, उसको लेके नहीं, वो तो वेदांता फॉक्सकॉन से भी और बड़ा एक इंडस्ट्री लाने वाले थे. तो वो बातें करते रहते हैं, बहुत सारी घोषणाएं करते रहते हैं. मेरे नाम के सिवा सब उन्होंने घोषणा कर दी है. जब टाइगर किंग कप को मेरा नाम देना था वो डर गए. ठीक है, डर अच्छा है. प्रतिज्ञापत्र सुद्धा सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेलं आहे. काय वाटतं, कशा प्रकारे बाजू मांडली जाईल आणि यामध्येच हा दौरा रद्द होतो? तुम्ही वारंवार ट्विट करत होता, हे प्रश्न विचारत होता. नक्कीच 2 ट्विट्स आणि 2 दौरे रद्द. आता तिसरा दौरा मी रत्नागिरीमध्ये जाऊन विचारणार आहे, हा दौरा रद्द झाला नाही तर डावॉसमध्ये नक्की जाऊन पाहणी दौरा काय करणार आहे, आणि मग खारघरचं काय झालं. जर पाहणीच करायची होती तर शेतकऱ्यांच्या बांधावर आता जे नुकसान झालं ते करायला पाहिजे होतं. त्यांनी हे पण कारण दिलं की मुख्यमंत्र्यांना
अवकाळी पावसामुळे दौरा रद्द करायला लागला. अवकाळी पावसामुळे दौरा रद्द केलेला नाही, त्यांना शेतकऱ्यांची पडलेली नाही आहे. त्यांना बॉलिवूडच्या लोकांबरोबर नाचायचं होतं, फोटोज काढायचे होते, त्यांच्या नातेवाईकांना फोटोज काढायचे होते आणि म्हणून फोन करून करून ॲक्टर्सना बोलवलं की या 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 असं कधीही महाराष्ट्रात झालं नव्हतं. नागपूरमध्ये का नाही गेलेत मुख्यमंत्री असून? की असं पण होऊ शकतं की 2 उपमुख्यमंत्री काहीतरी करतील म्हणून त्यांचा दौरा रद्द होऊ शकतो, असंही होऊ शकतं. मी सांगत नाही पूर्णपणे माझं श्रेय आहे, पण एक महत्त्वाचं आहे की आपण पाहत असाल गेले 1.5 वर्ष आम्ही वेगळ्या वेगळ्या लेवलला भांडत आलेलो आहोत. मग न्यायालयात पण भांडत आहोत. न्यायालयाने ऑर्डर दिली की रिझनेबल टाईममध्ये हा निकाल लावावा अध्यक्ष महोदयांनी. ते ट्रायब्युनलच्या तर भूमिकेत आहेत. आमचं स्पष्ट मत आहे की लवकरात लवकर आणि निपक्षपाती हा निकाल लागावा. कारण एका बाजूला आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये 1.5 वर्ष एक घटनाबाह्य सरकार बसलेलं आहे, भ्रष्टाचारामध्ये मजा करत आहे, क्राईम रेट्स वाढत आहेत, महिलांवर अत्याचार वाढत आहेत, शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. आणि हे सगळं होत असताना एक सरकार असं बसलंय की जे फॉरेन ट्रिपमध्ये मस्त मग्न आहे. एस्केलेशन संदर्भात सांगितलं, जेएमएल असो किंवा इंदर दहिसर जो उन्नत मार्ग आहे त्याची प्राइस जी आहे त्या दुप्पट किमतीने वाढले गेलेले आहेत. त्याची यादी माझ्याकडे आलेली आहे, त्याच्यावर प्रेस कॉन्फरन्स घेऊ, पण कायदेशीर कारवाई करणार. पण मी तुम्हाला अजून एक सांगतो की हे सगळे जे दौरे असतील किंवा हे भ्रष्टाचार असतील किंवा हे एस्केलेशन असेल, ह्यांचं सरकार लवकरच जाणार आहे, आमचं सरकार बसणार आहे. आणि हे सरकार आमचं बसल्यानंतर पुन्हा एकदा सखोल चौकशी करून जे कोणी दोषी असतील त्यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार. आणि त्याची मुख्यमंत्र्यांच्या विधानसभाच्या बाजूलाच मुलुंड आणि या मुलुंडमध्ये एका मराठी स्त्रीला जे ते घर दिलं जाते कारण ती मराठी. मला वाटतं त्याच्यावर आम्ही भूमिका परवा मांडलेली आहे. आणि ह्या सगळ्या घटना हेच सरकार आल्यानंतर का व्हायला लागलं? धाक नाही या सरकारचा. तुम्ही बघा, आता देसाई साहेब त्यावेळी मराठी भाषेचे मंत्री होते, पाट्या मराठी करा आदेश होता, आता सुप्रीम कोर्टमध्ये जिंकलो आम्ही. शाळेत मराठी आम्ही कंपल्सरी केलेलं 10वी पर्यंत, ह्या सरकारने मागे घेतलं ते. मेळाव्यामध्ये पुन्हा एकदा आपणही पत्र दिले, त्या गटाकडनं सुद्धा पत्र देण्यात आले, त्यामुळे पुन्हा एकदा पेच निर्माण होऊ शकतो. कारण मुंबई महापालिकेचं असं म्हणणं आहे की आम्ही विधी विभागाचा या संदर्भात अभिप्राय घेतो आणि त्यानंतर निर्णय. नाही, महापालिकेला त्यांचं ते करत असतात. मागच्या वेळी पण पाहिलं असेल. मला वाटतं त्या विषयात आता मी जाणार नाही. महत्त्वाचा विषय आजचा आहे जो फॉरेन ट्रिपचा आहे, कारण हा विषय हा तुमच्या आमच्या टॅक्सपेअरच्या पैशाचा आहे. आणि हे जाऊन जशी तिथे मजा करून येतात. मी परत एकदा सांगतो, सुट्टीवर जायचं आनंदात जा. काही लोकांना सुट्टीची गरज पण आहे, जसे निर्णय घेत आहेत त्यांनी घ्यावं. पण मी वित्त विभागाला विनंती करतोय की ह्याच्यावर त्यांनी भूमिका स्पष्ट करावी. आणि जर काही लोकांना आवड असेल की डॅवॉसला जायचं आहे, लंडनला जायचं आहे, तर मंत्रिमंडळाचा भार सोडून त्यांनी तिकडचे अँबॅसेडर बनावे. काय झालं, आमच्याकडून फोन येत असताना काही लोकांना त्यांनी सांगितलेलं आम्ही तुम्हाला गव्हर्नर बनवू, ते आता काही होत नाहीये. मग अँबॅसेडर तरी बनवा, म्हणजे बाहेर येणं सुट्टीला मोका मिळेल. देखिए, पहले तो ऐसे था कि कहा गया था कि $1 को 1 आएगा रुपए को, ऐसे 2014 में कहा था, वो तो हुआ नहीं. अभी आप ही कन्वर्ट कीजिए, क्या दौरे के खर्चे और क्या कन्वर्जन में आता है. लेकिन भार ये हम जनता उठा रही है. मेरा दर्द सिर्फ इसी बात का है कि अगर विदेशी दौरा हो रहा है तो ये छुट्टियों के लिए जा रहे हैं, कोई आउटकम नहीं है. और छुट्टियों की अगर कई लोगों को ज़रूरत होगी तो बिल्कुल जाए, लेकिन हमारे पैसे इस्तेमाल ना करें. आदित्य, मुंबई में मराठी भाषिकों को लेकर के जो एक बार फिर मुद्दा गर्म हुआ है, शिवसेना किस तरीके से इसको. मला वाटतं आम्ही काल ती भूमिका स्पष्ट केलेली आहे. महत्वाची नाही, तुम्ही आता तेच प्रश्न विचारला म्हणून मी मराठीत तुम्हाला उत्तर देते. मुख्यमंत्री काय करणार हा प्रश्न आहे. धाक नाही मुख्यमंत्र्यांचा. आणि असंच तुम्हाला सांगतो, जसं काल ही घटना घडलेली आहे, महिलांवर अत्याचार वाढत चाललेले आहेत, शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत. आपण पाहताय की अजून एक म्हणजे क्राईम रेट वाढत चाललेत, दंगली वाढत चाललेत. पण मुख्यमंत्री काहीच करत नाहीत, कारण मुख्यमंत्री लंडन आणि जर्मनीला जायचं. लेकिन आपका मुद्दा आपने उपस्थित किया है कि जो क्रेडिबिलिटी है उस पर एक क्वेरी है कि क्या वो सच में छत्रपति के वारदात है या नहीं, ये गवर्नमेंट की तय. छत्रपति शिवाजी महाराज हमारे लिए दैवत है, भगवान है. और अगर उनके नाम पे कोई भी यहाँ कुछ करने जाता है, मेरा यही मेरी भूमिका रहेगी कि जो बात हो सच बात हो, स्पष्ट बात हो. अगर ये जो वागनक है सही में उनके होंगे, क्योंकि अगर आप देखें तो विक्टोरिया अल्बर्ट म्यूजियम पे जो वेबसाइट है उसमें कहा गया है, स्पष्ट रूप से कहा गया कि जेम्स ग्रैंड डफ के कलेक्शन से है. उनका क्लेम है कि छत्रपति के है, लेकिन ये वेरीफाई हो नहीं सकता. मेरा मानना ये है कि चलो है भी तो वो यहाँ लाया जाए, लेकिन ये रिटर्न के बेसिस पे लाया जाए और यहाँ उनका मंदिर हो. यही मेरी भूमिका रहेगी. ऐसे ना हो कि सरकार कह रही है कि हम वापस ला रहे हैं लेकिन ये लोन पे है,
तो यही बात स्पष्ट है। आदित्य, शिरडी का साईं बाबा संस्थान जो है वो पूरे देश में अलग अलग जगहों पे मंदिर खोलना चाह रहा है, एक तरह से फ्रेंचाइजी की तरफ से, और गली और नुक्कड़ में भी अगर कोई चाहता है तो उसे 50 लाख रुपए वो देंगे। उसको लेकर स्थानीय लोगों का विरोध भी है। क्या जरूरत है, क्या शिरडी साईं बाबा स्थान क्या पूरे देश में अलग अलग जगह खोलना, या फिर जो गाँव है जो है उसी का मत बनाया? देखिए, साईं बाबा की जो जगह है वो तो हर एक के दिल में है ही। इस विषय पे मैं ज़्यादा नहीं बोलूँगा क्योंकि थोड़ा एक उस पर मुझे पढ़ना भी ज़रूरी होगा। और दूसरी बात यही है कि आज का जो विषय है वो सबसे महत्वपूर्ण है, उस पर मुझे बात पे ज़रा जोर ज़्यादा देना है क्योंकि ये बात जो है वो अभी 1, 2, 3 तारीख की है। मराठा आरक्षणाच्या एकंदरीत संदर्भात सरकार अद्यापही वेट अँड वॉचच्या भूमिकेतच नाही, वेट अँड वॉच बरोबर आहे, पण जनरल डायर कोण आहे, आदेश कोणी दिले लाठीचार्जचे हे अजून कळतच नाहीये, चाललेत सुट्टीवर। बघा, तुम्ही प्रत्येक प्रश्न जरी विचारलात तरी मी ह्या सुट्टींवर येणार आहे, कारण हा प्रश्न महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीबद्दल आहे। वी कैन टॉक इन फ्रेंच ऑल्सो। पार्लमेंट प्रोसेस मला पण तेवढंच येतं। नाही, पण हे मंत्री महोदयाने शिकायला गेलं, एवढे दौरे करतात आता बाहेर। I have brought to light the issue of the chief minister, illegal chief minister of Maharashtra of this regime, of this dictatorial regime, wanting to fly out to London and Germany for a holiday. The minute I asked him about his schedule, within 30 minutes the trip was apparently postponed. It stands cancelled. Likewise, I raised an issue about the Speaker of Maharashtra, who is a tribunal now for our case. He has to adjudicate on our case. I asked him that he is going to Ghana for the 66th Commonwealth Parliamentary Conference. Within a few hours of me asking him a pertinent question about what will he speak there, when he himself is trying to kill democracy in Maharashtra by delaying the case, the trip stands cancelled. Now the third question is about the industries minister, who has planned a nice lovely holiday in London, Davos and Munich. In London he is going to attend some roundtable conference. We don't know what it is about. Is it about sports? Is it about football, cricket or industries? We don't know. There is no clarification on it. Then he will be attending an artificial intelligence conference. We don't know what it is about or what he will be doing there. Then he is going to Davos. The most beautiful part about this irony is that the World Economic Forum meets in Davos in January. And he said Pahani Daura. He is going to inspect Davos. In what capacity is he going to inspect Davos? Is he going to adjust the traffic cones there? Or is he being sent there to insult him? Is the Chief Minister sending him to insult him? We don't know what it is, but there should be a clarification, because otherwise this is a waste of taxpayer money. And then he is going to Munich for another roundtable conference. Again, there is absolutely no clarity on who he is going to meet. But this 4-5 day conference that he is indulging in, is it a holiday at our expense as taxpayers? Or is there some specific outcome? Because the last time he and the Chief Minister had gone to Davos, the trip lasted for 28 hours of the Chief Minister, and an expense of 40 crores, almost 40 crores was incurred by the MIDC. Likewise, the Deputy Chief Minister visited Japan. In that tour, if you realize, we thought it was an invitation from the government of Japan, all expenses to be taken care of by Japan. Now we realize there's a post facto sanction to the trip from MIDC, and they are claiming that all the expenses will be borne by the MIDC. We don't know for what, because there was no MIDC minister, there was no industries minister. But more importantly, there is a clause 7 in the GR that states that within 1 month of return, the delegation has to file a detailed report on what were the outcomes and what happened at that thing. It's been more than a month, we have never seen the report. So the point is, if you want to go for a holiday, this is not a personal issue. If you want to go for a holiday, you deserve a holiday. Some people need to be sent on a holiday. But please go on it with your personal expenses, not at the expense of the taxpayer. There is one more topic also which you are also raising about the toll. You are saying that the toll should be removed from the state, but right now from the 1st of October, the prices of tolls are going to increase by 30 and 50 and more rupees. So what do you have to say? I have raised the issue of dual taxation of tolls on Mumbaikars, because you have MSRDC charging and also BMC charging. I have taken a detailed press conference on it, and as I've said, this issue of wrong taxation, dual taxation, we will raise it when our government is in power soon, because this government is a friend of builders and contractors. They don't want to do anything. सर, टोल नाके को लेकर अभी आपने जो कहा, उसी पर सवाल है। 1 तारीख से 12 से 19% जो
जो है टोल टैक्सेस बढ़ाने वाली है केंद्र सरकार, इसके ऊपर आप क्या कहेंगे, क्योंकि आपने पहले भी इसके लेकर विरोध जताया था। मैं केंद्र सरकार से ये भी पूछना चाहता हूँ कि ये जो महाराष्ट्र सरकार है वो जो छुट्टियां मना रही है वो भी उनको सही लगती है क्या? थैंक यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।